सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीराम. या व्हिडिओमध्ये आपण दुसरा अध्याय बघणार आहोत. तर ब्रीफमध्ये सांगायचं झालं तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याचा इतिहास, त्यांच्या भारत भ्रमणाचा प्रवास सांगितला आहे. गुरुचरित्रातील श्री नृसिंह सरस्वती हे कर्दळीवनातून स्वामी रूपात प्रकट झालेले असून ते काळ आणि जन्मपत्रिकेच्या पलीकडचे अनादिसिद्ध परब्रह्म आहेत. आणि या अध्यायामध्ये मानवी बुद्धीच्या मर्यादा आणि ईश्वराचे अमर्याद स्वरूप याच्यातला स्पष्ट फरक जाणवतो. स्वामींची जन्मपत्रिका न बनवू शकणे हे दर्शवते की परब्रह्म हे वेळ, जन्म आणि मृत्यू याच्या मानवी चौकटीमध्ये बांधता येत नाहीत. मंगळवेढ्यामध्ये स्वामीचे अस्वच्छ ठिकाणी बसणे आणि लोकांना त्यांना वेडा म्हणायला लावणे याच्यातून हाच धडा मिळतो की समाज हा नेहमीच बाह्य रूप आणि सामाजिक निष्कर्षांवरून व्यक्तीचे मूल्यमापन करत असतो. त्यामुळे अंतरीचे सत्य पाहू शकत नाही. खऱ्या अध्यात्मामध्ये बाह्य दिखाव्याला किंमत नसते. शेवटी सकाम भक्ती ही माणसाच्या प्रापंचिक इच्छा पूर्ण करते. केवळ निष्काम भक्तीलाच माणसाला मोक्षापर्यंत पोहोचवता येऊ शकते. हाच संदेश या दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेला आहे. तर अजिबात वेळ न दडवता आपण आता दुसरा अध्याय सुरू करूयात. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची पूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा. पुढे उद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिच विषय शंका मना माझी येत असे. गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटिले. त्यांचे शक-प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा. परतला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवनी दोहैवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतांसी वाटले तोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामीने हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्ण. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेता कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र. ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्राती. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादीसी परतलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन्या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहले. तैपासून या नगरात आनंद अहो अनानंदत. ऐसे आमचे सकल वृत्त गेलो उठोनी उभयता. ऐकोनिया ऐशिवानी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेलो उठोनी उभयता. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा येत न येती गावात. जरी आलिया कुच्चित गलिच्छ जागे बैसती. कोणी काही अमोनी देती तेची महाराज भक्षिती. क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती.
कोणही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे. त्या समे नामे दिगंबर वृत्तीने जे केवळ शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखुण स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणती लेखती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता त्यांची सत्ता सर्वत्र. अहोय स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. जय श्रीराम.